तर सगळ्यांचा खूप कॉमन प्रश्न असतो की ब्रँडेड मेडिसिन्स जास्त इफेक्टिव्ह की जेनेरिक मेडिसिन. तर सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स आपण आधी समजून घेऊया. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे असं ड्रग किंवा जे मेन इन्ग्रेडियंट आहे त्या मेडिसिन मधलं ते दोघांमध्येही सेम असतं, त्यामुळे त्याचा जो इफेक्ट आहे तो दोघांचाही सेमच राहतो. मग ब्रँडेड मेडिसिन्स जास्त महाग आणि जेनेरिक मेडिसिन स्वस्त, असं का? तर तो गेम आहे या तिघांचा. फॅन्सी पॅकेजिंग. जे ब्रँडेड मेडिसिन्स असतात त्याचं पॅकेजिंग जे आहे किंवा गोळीचा रंग असेल, या सगळ्या गोष्टी जरा फॅन्सी असतात, जरा त्याच्यामध्ये त्यांनी पैसा टाकलेला असतो, त्यामुळे ब्रँडेड मेडिसिन्स जास्त महाग होतात. दुसरी गोष्ट म्हणजे ब्रँड नेम. ते ब्रँडेड मेडिसिन्स एका कंपनीच्या अंडर विकले जातात, त्यामुळेही त्यांची प्राइस वाढलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऍडव्हर्टाइजमेंट. ब्रँडेड मेडिसिन्सची ऍडव्हर्टाइजमेंट जास्त होते ॲज कम्पेअर्ड टू जेनेरिक मेडिसिन्स. या 3 गोष्टींमुळे ब्रँडेड मेडिसिन्सची प्राइस जेनेरिक मेडिसिन्सपेक्षा जास्त असते. टॉकिंग अबाउट इट्स इफेक्टिव्हनेस, दोघंही इक्वली इफेक्टिव्ह आहेत. पण जर तुम्हाला डॉक्टरांनी ब्रँडेड मेडिसिन दिला असेल तर आधी डॉक्टरांना विचारा की याच्या मागे काही कारण आहे का. जर ते म्हणाले की तुम्ही जेनेरिकला स्विच होऊ शकता तर तुम्ही होऊ शकता. जस्ट फॉर हार्ट्स आणि फार्मसीच्या बाईला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.